बातमी चंद्रपूरमधली आहे। चंद्रपुरात विजेएनटी कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकरांविरोधात संताप व्यक्त केलाय। एकही विजेएनटी कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यानं जाबही विचारला गेला। पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी का नाकारली आणि धानोरकरांनी केलेल्या तिकीट वाटपाची चौकशी करा अशी मागणी या विजेएनटी कार्यकर्त्यांनी आता पक्षाकडे केलेली आहे। मी धानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे, कारण तर त्यांनीच एबी फॉर्म दिलेले आहे। मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करत आहे, कारण तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे। त्यासाठी आमचा आरोप। त्या विजेएनटीचे आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। विजेएनटी मध्ये एकही सीट आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही। ठाकरे सेनेच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सुषमा अंधारेंचा सुद्धा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। अनेक मोठी नावं या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत। संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांचं या यादीत नाव आहेच। याशिवाय उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा पालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा या घेणार आहेत। 3 जानेवारीपासून स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं। अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी चक्क हातच जोडले। सरत्या वर्षातील संकट ओढवली नाहीत, ती जाणीवपूर्वक आली। वर्ष सरलं तशी संकटही सरली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। अजित पवारांनी पुण्यात 5 कोटी रुपये करायचं का? संकट आपली बघा, हे प्रत्येकाचा एक प्रारब्ध असतो। प्रारब्ध देवाला चुकला नाही, आपल्याला कसं चुकल? साक्षात देवाला सुद्धा संकट आलेली आहेत। तुम्ही जरा सानिध्यात चांगल्या लोक राहिलात ना, तुमच्या लक्षात येईल हे प्रारब्ध आहे। ही संकट ओढून आणलेली नाही, जाणीवपूर्वक एखाद्याला अडवायचा अशा पद्धतीची ती संकट होते। ते साल सरलं, सगळी संकट सरले, संपलं। महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो, इंग्रजी नवीन वर्षाच्या। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र लढणार आहे। दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची घोषणा देखील केलेली आहे। जनसुराज्यचे 28 उमेदवार जाहीर करण्यात आले, तर आरपीआयचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आले। केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब या दोघांची चर्चा करून ह्या 2 पक्षांच्या त्या ठिकाणी युती झाली। आम्ही महायुतीतले जरी दोन्ही पक्ष असलो तरी आम्हाला कुणाला समाधानकारक जागा मिळाला नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आमचं स्वतंत्र आघाडी आम्ही केलेली आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक पुढे जायची आहे। त्यामध्ये एक यशस्वीरित्या एक चांगला पर्याय हा जनतेसाठी, एक स्वच्छ कारभार, एक चांगल्या पद्धतीचा विचार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आठवले साहेबांनी असणार सर्व संघटना, उत्तम दादा आहेत त्या ठिकाणी आमच्याबरोबर। एकटा माणूस कुठे विलीन न होता पण पक्ष चालवत आहे। बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, शाहू फुलेंची, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा पुढे नेणारा एक समुदाय आपल्याबरोबर येतोय। त्यामुळे समाजात सुद्धा योग्य संदेश जाणार आहे आणि ही लढाई करत असताना आमच्या मतदारांच्याकडे जाताना एक चांगला मोठा साथीदार भाऊ म्हणून आम्ही जनसुराज्य शक्ती पक्षाला बरोबर घेऊन या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं पुढे जाणार आहोत। आणि कोल्हापूरमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याच्या उद्देशानं जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पक्ष अशी युती करा आणि जनतेला म्हणजे कोल्हापूरच्या जनतेला चांगला पर्याय द्या असा आदेश दिल्यामुळं आम्ही प्राध्यापक शहाजी कांबळे सर आणि आम्ही सर्व टीमनं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पॅनेलमध्ये ठेवून आम्ही रिपब्लिकन पक्ष आणि जनसुराज्य शक्ती ह्या युती करून आम्ही लढत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।